पोलीस आयुक्तांच्या सहीनंतर हगवणेंना शस्त्र परवाना मिळाला। जालिंदर सुपेकर यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। शशांक आणि सुशील हगवणेंनी खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने घेतल्याचं त्यांचं म्हणणं, तर हगवणे कुटुंबियांना शस्त्र परवाना देण्यात माझा कोणताही संबंध नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। शशांक आणि सुशील हगवणे यांना मी परवाना दिला म्हणणं चुकीचं आहे। मी फक्त ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग होतो, त्याची सगळी कारवाई स्थानिक पोलीस आणि संबंधित पोलीस आयुक्त करतात असं त्यांचं हे स्पष्टीकरण बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण बघितलेलं होतं सुपेकर यांच्यावर या प्रकरणासंदर्भात आरोप झालेले होते, त्यांचं आता नवीन स्पष्टीकरण या संदर्भातलं बघायला मिळत आहे। पोलीस आयुक्तांच्या सहीनंतर हगवणे यांना शस्त्र परवाना मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। गौरी, नक्कीच वैष्णवी प्रकरणामध्ये सातत्याने जे पोलीस अधिकारी समोर येतात ते जालिंदर सुपेकर हे शशांकचे मामा आहेत आणि त्यांच्याच दबावाखाली हे दोन्ही परवाने दिले गेल्याचं बोललं जातंय। कारण हगवणे कुटुंबीय जे आहे ते मुळशी तालुक्यातील भुकुममधलं रहिवासी असताना कोथरूड आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये हे शस्त्र परवान्यासाठी परवानगी मागण्यात आली आणि त्यातून ते देण्यात आलेलं आहे। मात्र जालिंदर सुपेकर यांचं असं म्हणणं आहे की जो काही शस्त्र परवाना देतात ते स्थानिक पोलीस देतात, स्थानिक पोलीस त्याचं व्हेरिफिकेशन करतात, त्याचे कागदपत्र तपासतात आणि त्याच्यानुसार जो प्रस्ताव आहे तो पोलीस आयुक्ताकडे येतो आणि त्यानंतर हा परवाना दिला जातो। त्यावेळेस मी फक्त ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग होतो, जी काही सगळी कारवाई आहे ती स्थानिक पोलिसांनी आणि पोलीस आयुक्तांनी केली आणि माझ्या सहीने द्यायचं, कारण ते आमच्या मार्फत जातं, आमच्या ऑफिस मार्फत ती कारवाई करावी लागते, एवढाच माझा त्यातला संबंध आहे। बाकी कुठलाही या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण स्वतः सुपेकर यांनी फोनवरती दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मी क्लीन चिट असल्याचा दावा ते करतायत। मात्र जे सातत्याने रोज आरोप होतात या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।